अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। राहुरीची गती या व्हॉट्सअप ग्रुपवर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावासह छायाचित्र वापरून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात राहुरी पोलिसात लेखी तक्रार करण्यात आली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुरी शहराचे अध्यक्ष संतोष रघुनाथ आघाव यांनी ही तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार नितीन बाबासाहेब ढेरे राहणारा बारागाव नांदूर यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून संबंधित पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे। या पोस्टद्वारे आमदार तनपुरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू पुरस्पर प्रयत्न करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे। अशा प्रकारचे आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर सातत्याने प्रसारित करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर आयटी ऍक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी तनपुरे समर्थकांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। या घटनेमुळे राहुरीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याप्रसंगी नगरसेवक सागर तनपुरे, प्रशांत डवले, बबनराव गुलदगड, संतोष आघाव, गजानन सातभाई, ऍडव्होकेट राहुल शेटे, प्रदीप भुसाडी, प्रदीप तनपुरे यांच्यासह गणेश कोकडे, अरुण दळवी, महेश उदावंत, संजय येवले, पप्पू माळवदे, दादू साळवे, ज्ञानश्री जगधने, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, सूर्यकांत गुजाडी आदींनी हजर राहून घटनेचा निषेध केला। आज या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक व सर्व कार्यकर्ते मिळून फिर्याद देण्यासाठी आलो आहोत। या राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याविषयी राहुरीची गती या व्हॉट्सअप ग्रुपवर वारंवार गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह विधानं केले जात आहेत। तर या विधानांमध्ये 2 दिवसापूर्वी त्यांच्यावरती पैसे घेणे, पैसे देणे, ज्या गोष्टीचा त्यांचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नाही असे जे विधानं त्या ग्रुपवर टाकून त्यांची जी बदनामी केलेली आहे, त्या बदनामीच्या विरोधात आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन सदर इसमा विरोधात त्याचा फोन नंबर इथं पोलीस स्टेशनला दिलेला आहे व त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही या गुन्हा दाखल करून निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला व सर्वांना आवाहन करतो की हे जे कोणी असे समाजविघातक लोक असतील यांना पोलिसांनी तात्काळ जेरबंद करावे व त्यांना योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी। जर पोलिसांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्राजक्तदादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने राहुरी शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। तरी याची आपण नोंद घ्यावी व मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे जे कोणी भाड्याने पैसे घेऊन 2-2, 3-3 हजार रुपयाचे काय असं नसन पाकिट म्हणा किंवा काय पगार घेऊन जर असं सोशल मीडियावरती नेत्यांविषयी जर बदनामीकारक पोस्ट करत असतील तर अशा पगारी लोकांनाही माझं सांगणं आहे, जे कोणी असेल त्यांना की आपण हे धंदे बंद करा, नाहीतर आपल्यालाही येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। एसआर मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।